ब्लॉगमध्ये. तर बघा मी चालेन पुण्यावरून गावाला. मला काही करमत नाही आहे, मन लागत नाही माझ्या गावाला पहिल्यापासून. तरी मी राहिलेच नाही गावी जास्त. मी नसून पुण्यात राहिले, त्यामुळे माझ्या मुलांना पण येऊ वाटत नव्हतं. पुण्यावरून गावाला जाऊ वाटत नव्हतं. तरी 2-3 दिवस अगोदरच निघणार होतं. मोठा मुलगा पण मला म्हणतात नको मम्मा थांबूया म्हणून, कंटाळा आला आहे मला गावाला, बोर होतं आहे. गावाला भारी भारी महिनाभर राहू शकतो म्हणून, जास्त नाही राहू शकत. करमत नाही गावाला. बघूया आता 4-5 महिन्यानंतर परत यायचं आहे माझ्या आहे. बघूया मी परत येणार 4-5 महिन्यानंतर. नाही करमत नाही गावा ठिकाणी राहायचं. आवाज येणार नाही तुम्हाला ह्याच्यातून, कारण की गाडी बसली आहे. पण 4-5 महिन्यानंतर मी एप्रिल महिन्यात म्हणजे याची परीक्षा झाली एप्रिल महिन्यात की मी निघणार आहे तिथून. हे आपले काय ते त्यांचे ॲडमिशन वगैरे काढून लई म्हणजे नको वाटायला लागलं. आणि एकदा तर पुण्याला आली की परत काही गावी जायचं निर्णय घेणार नाही, काही नाही. बस लई चुकले मी गावी जाऊन, लई चुकी केली मी गावी जाऊन. म्हणजे मी गेले ही चुकी झाली. गाव सोडून पुन्हा सोडून गावाला जायला पाहिजे होता. तेवढंच सांगावं घेतलं सगळ्यांना. पुन्हा सोडून गावी गेले. मला वाटतं मी राहू शकते गावी, नाही राहू शकत. नाही करमत मला गावाला. 2 लेकरांना घेऊन गावा ठिकाणी राहायचं नाही करमत, नाही मन लागत माझं अजिबात. कसं तरी ढकलले दिवस एवढ्या वर्ष 2 वर्ष. पण आता नाही, आता म्हणतात चला म्हणतात आता येऊया इकडं. बरं का इकडे खाली बस. सतत डोक्यात विचार नसते, गाडीत नसते. माझे मला वडापाव घेतले तर वडापाव खायची पण विचार आहे. खायचं वडापाव पिशवीतच आहे. फक्त मोठ्या मुलाने एक वडापाव महिन्या 2 हे खाल्ला. ते काय ते केक खाल्ला, बारकेवरचे पीस होते. आणि मला काय वडापाव खायची इच्छा नाही बघा. एकच घास खाल्ला वडापावचा आणि नुसतं माझ्या मनात नको त्या विचार यायला लागले. खूप भारी वाटतं मला पुण्याला राहिले 4-5 दिवस. सगळ्या गोष्टींचा विसर पडते मला पुण्याला राहिले तर. गावाला सगळ्या गोष्टी मला खात आहे. सगळं टोचल्यासारखं मला टोचतात मला सगळ्या गोष्टी. आता व्हिडिओ काढणार नव्हते पण म्हटलं चला म्हणलं आता चालले म्हटलं काढावं थोडं व्हिडिओ. आता कात्रज घाटात आहे बघा मी. खंडाळा घाट आहे, खंडाळा घाटात कात्रजचं खंडाळा घाट. मी घाटामध्ये बघू शकलं तर मी घाटात गाडी काढते. आणि तब्येत पण बिघडले, फिटू पडली आहे. माझीच सगळं जेवायला सर्दी वगैरे घसरली वगैरे जाम झालं आहे माझं. हवामानामुळे चेंज झाला गेला. इकडचं वातावरण खूप गार आहे, थंड आहे. गावाला एकदम हे आहे, गरम गरम वातावरण आहे. आणि इकडं खूप गार वातावरण आहे. खूप छान वाटतं आहे पुण्याला मला. मी लग्न झालं 2-3 वर्ष फक्त चालू होते. फक्त त्याच्यानंतर मी एवढ्या वर्ष पुण्याला राहिले होते. जास्त वर्ष राहिलेच नाही गावाला. लग्न झाल्यापासून पुण्यावरच आहे. त्यामुळे काय मन लागणं, काय करावं काय नाही. आणि मला काय वाईट कमेंट येतात, त्यामुळे वाईट कमेंटला काय मी लक्ष घालत नाही, काय नाही. कारण काय तुला वाईट कमेंट करायचं एवढं करू दे बरं का. मला काय घेणं पडलं नाही त्याचं आणि काय नाही. चांगलं बोललं तुम्ही बोलणार, वाईट लोकांना बोलायला माझ्याकडे तेवढंच त्यांना तेवढंच थांबायचं. दुसऱ्यांचं वाटोळं करायचं, दुसऱ्यांचं वाईट नसतं, चांगलं बघायचं. एक विचार नाही कुठल्याना. आता मुलीला लागायचे कालचा व्हिडिओ बनवला तरी पण त्या व्हिडिओमध्ये टाकले काही लोकांनी खूप दिसाय छान आहे, जसं आहे तसं आहे. लाज वाटत नाही तुम्हाला मुलीला एवढं लागले आणि आपण काय बनवावं, काय बोलावं, काय एखाद्या लेडीजने कमेंट करायचं चुकीचं आहे. उद्या जर हीच वेळ तुमच्यावर आली ना तर खूप अवघड आहे. बघा समजतं का, मी तरी जाईन. संघर्ष करणारा माणूस कधी मागे राहत नाही, संघर्ष करणारा माणूस पुढे जात असतो. लक्षात ठेवा. मी एवढा संघर्ष केला आतापर्यंत. नक्कीच चांगले दिवस ते माझ्या लेकरांचं माझे काय. आणि मी आता आले पुण्याला तर मी
अशी नाही की पळून जाईन, नाही काम झेपत पळून जाईन. मी माझ्या ताकद आहे कुठलं पण काम करण्याची. बरं मी मेलचे डबे तरी चालू करेन. कंपनीच्या मला होणार नाही, कंपनीत होणार नाही तर कंपनीत एकदा सकाळी गेले तर डायरेक्ट संध्याकाळी येणार नाही घरी, तोपर्यंत म्हणजे लेकरांचे हाल होते. म्हणून मी नाही कंपनीचं काम करणार आहे. घरकाम पण मला काही झेपत नाही, घरकामं नाही मला झेपत नाही. घरकामं कधी केली नाही आहेत, कधीच नाही आयुष्यात घरकाम केले बरं का. तर घरकाम काही झेपत नाही. एकदम मुलांना सांभाळायचं, पाळणा घरात घर चालू करणार किंवा काहीतरी बघ मेजचं वगैरे काहीतरी दोघात एक काहीतरी चालू करणार आहे. अजून 5-6 वर्ष तोपर्यंत ही पण होते 5-6 वर्षाची चांगली. तो मोठा मुलगा पण होते 15-16 वर्षाचा. तोपर्यंत थोडं मला खाल काढायला लागतील, थोडं वर्ष काढायचे. गाडी हा घाट संपला की गाडी थांबेल. बघू शकता घाट तुम्हाला काय जसं जसं घाटचं जसं जसं पुन्हा संपत करत तसं तसं मला ना सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात पुण्यातल्या. म्हणजे मी फिरले आहे इकडं तिकडं, खूप काही गोष्टी आठवत आहेत. करमत नाही मला. अजून विसर करायला 8 दिवस जाते मी पुण्याला आले. विसर करा 8 दिवस गावाला तिकडे तिकडे राहिली विसर पडते. कसे 4-5 महिने जाते अशी टाकलाय लागणार आहे मला. नाही करमत आहे मला. असं वाटतं मी पुन्हा सोडून चालली इकडं आली गावाला. मला वाटतं मी काय मोठं काहीतरी सोडून चालले. नाही करमत. कुणाची साथ नाही, कुणाची सपोर्ट नाही, म्हणून चांगले राहिले असते. बघूया काही करायचं. विचाराने नुसतं म्हणायचं झालं मला. एक कधी आम्ही परत ते विचार, ते घरचं टेन्शन, राहायचं टेन्शन, मुलांचं टेन्शन, परत ह्या वाईट कमेंट. मी वाईट कमेंट पुन्हा टेन्शन घेत कोणी काही बोलते मला काही घेतलेलं नाही. पडलं आहे लोकांचं. हसणारी भरपूर पोचणारं कोण नाही आहे. आज मी एवढा दिवस फिरते मला कोणी कशाला विचारलं नाही मी काय करते काय नाही. हसायला भरपूर नाही. वाईट भेट तेवढं चांगलं आहे लोकांना. चांगलं खूपच बघवत नाही. तर आपले व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपल्याला सपोर्ट करा. बघायचं झोपणे करणारी एक मुलगा माझा मोठा मुलगा तिला समोर पुढे बसणे. डोक्यात विचार शिजतात माझ्या. काय करू काय कळत नाही. डोकं माझा आऊट झाले बघा विचार करून. रडायला येतो पण रडू शकत नाही. काय चाललंय लोक अजून म्हणते रडून दाखवते. रडत नाही. रडायला येते बस. रडायचं नाही. खर्च काय राहायचं फक्त एवढंच. मला गावाला नाही करमत. नाही करमत नाही मला गावाला अजिबात. तर मुलांना घेऊन त्याचं शिक्षण पाण्याचं नाही करत. मी पुण्याला राहते पण चटणी भाकर गावा ठिकाणी काही कमवता येत नाही काय नाही. कमवण्यासारखं साधन नाही गावाला काय. माझ्यासारखी शेती पण गावाला पण करत नाही आणि कमवण्याचं साधन पण नाही आहे. पुण्या ठिकाणी आणि शहरा ठिकाणी काही नाही काहीतरी करू शकतो आपण. मला घेत नाही. चला आपला व्हिडिओ करा कंटिन्यू करा. प्लीज सपोर्ट द्या. असं सगळ्यांचं साथ द्या, सपोर्ट राहू द्या. तुमच्या गरीब बहिणीला वाईट बोलणाऱ्या एकमेकांना लक्ष द्यायचं नाही. वाईट बोलणाऱ्यांचं देवाने पण तसंच तोंड दिलं बोलायला. त्यांची रूप दिसली आहे वाईट बोलण्याची, त्यामुळे सोडून द्यायचं. एखाद्याला वाईट बोलायची सवय आहे ती सवय जाणार नाही त्यांची. त्यांच्या घरी पण आई बहिणीला पण त्या अशाच बोलत असते म्हणून दुसऱ्याला बोलतात वाईट कमेंट करत होते. कमेंट करताना विचार करत नाही बाबा आपली बहीण असते त्या ठिकाणी तर आपण असं बोललो असतं की आपल्या बहिणीला कुठे जर त्रास दिला तर आपण घेतला असतं का, सण केला असतं का. समजदारांचे काम आहेत. त्यांना प्रत्येकाला समजतं आपण कसं वागलं पाहिजे. जो मुद्दाहून त्रास द्यायचा प्रयत्न करत असते तर त्यात तुमचं हे तुमच्या जवळ बरं. प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माचे फळ मिळतातच आणि मिळणारच. आज तुम्ही मला मुद्दाहून त्रास देत आहे कमेंट करून वाईट कमेंट करून, तुम्हाला पण आज त्या उद्या त्याचं फळ मिळणार. त्याला